बारीक लाईन असते. म्हणजे ड्रॉइंग जर आपण बघितलं, या ड्रॉइंग मध्ये ही लाईन जी दाखवते ती डार्क आणि थिक असते. म्हणजे जाडसर अशी काळी रेषा असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ती त्याची आउटलाईन झाली. मधल्या बाजूला अजून एक रेषा असते. त्या चौकोनाची किंवा आयताकृती जी असेल त्या आयताकृतीची मधल्या बाजूला दुसरी रेषा असते. ती थोडीशी थिन असते आणि लाईट असते. म्हणजे बारीक रेषा आहे बाहेरच्या रेषापेक्षा आतली रेषा. ही आतली रेषा काय दाखवते? भिंतीची जाडी. म्हणजे ह्या दोन रेषा ज्यावेळेस त्या चौकोनामध्ये किंवा आयतामध्ये दाखवलेल्या असतील, चारी बाजूला थिक लाईन आणि आतल्या बाजूला थिन लाईन. तर याचा अर्थ असा की ही जी काही आकृती आहे, ही त्या घराची आकृती आहे. त्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूच्या रेषा त्याची आउटलाईन दाखवतात. आतल्या बाजूच्या रेषा त्याची भिंतीची जाडी दाखवतात. मग आता ही भिंतीची जाडी, ही बाहेरच्या बाजूच्या ज्या भिंती असतात त्या जाड असतात. आतल्या बाजूच्या भिंती या कमी जाडीच्या असतात. म्हणजे त्या याच्यावरून आपल्याला त्या लाईन्सचं जे काही नेचर आहे, म्हणजे थिक आहे, थिन आहे, डॉटेड आहे किंवा आणखी तुटक-तुटक रेषा आहेत किंवा एक रेषा, तुकडा, परत त्याच्यापुढे थेंब, नंतर तुकडा, रेषा. तर अशा पद्धतीने ही जी काही डॉटेड लाईन असते, तर ही जी डॉटेड लाईन दाखवते, त्या भागाचा सेंटर हे एक बाजू जी काही आहे तिला आपण कापल्यानंतर तिचे 2 भाग होणार. तर 2 भाग सारखे होतात. तर त्यासाठी आपण त्याचा सेंटर असा दाखवत असतो. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन ज्या आहेत त्याच्यामध्ये दाखवल्या जातात. त्याच्यामध्ये काही अक्षरं, काही अंक ह्याचा सुद्धा वापर केला जातो. अक्षरं जे काही असतील, ते अक्षर म्हणजे त्या जागेचं वर्णन करणारं असं त्याचं स्वरूप असतं. मग ह्या अंकाची जी काही जागा असते, तिथं अंक दिलेले असतात. हे अंक असतात त्याचं मोजमाप. मग हे ड्रॉइंग तुमचं फुटामध्ये आहे, मीटरमध्ये आहे, मिलीमीटरमध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये आहे, इंचामध्ये आहे. तर त्याप्रमाणे ते आपण त्या ड्रॉइंगवरती मोजतो. त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, ते आपण त्या अंकामध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी लाईन्स ज्या काही असतात, लेटर्स जे असतात ते आपण दाखवत असतो. मग आता ह्या लाईन ज्या आहेत, बाहेरची जाड लाईन ही जी आहे, ही फुल लाईन म्हटली जाते. ही फुल लाईन साधारण 0.6 ते 1.3 मिलीमीटर एवढ्या जाडीची असते. म्हणजे आता ह्या एवढ्या जाडीची आपण मोजणार कसं? या लाईन्स ज्या जाडीच्या आहेत, त्या मोजणार कसं आपण? तर ह्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या जाडीच्या पेन्सिल्स बाजारात मिळत असतात. त्या पेन्सिल्स आपण त्या घेतो आणि त्या पेन्सिल प्रमाणे बाहेरची रेषा मार्क करायची असेल, ती आपण एच-बी नावाची पेन्सिल जी आहे, त्याच्या एच-बीमध्ये एच-बी1, एच-बी2, एच-बी3 असे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्याप्रमाणे ती रेषा जी आहे, तेवढ्या जाडीची आपण करतो. आतली रेषा तर ती रेषा अगदी आपल्याला दिसेल कागदावरती, पण खूप जाड दिसणार नाही. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या पेन्सिल्स किंवा इंक पेन जे असतात, रोटरिंगचे काही इंक पेन्स या या ठिकाणी वापरले जातात. त्याच्यावरती सुद्धा 0.1, 0.2, 0.3, 0.4 किंवा 0 किंवा 1 अशा पद्धतीचे हे नंबरिंग दिलेले असतात. त्या नंबरिंगचे पेन्स वापरून आपण त्या रेषा ज्या आहेत, त्या कागदावरती दाखवत असतो. तर हे फुल लाईन्स आहेत, सेंटर लाईन आहेत, डायमेन्शन लाईन आहेत, एक्सटेन्शन लाईन आहेत किंवा त्या ठिकाणी एरो हेड्स आहेत. तर हे वेगवेगळं त्या ड्रॉइंगमध्ये आपल्याला दाखवलेलं असतं. डॉटेड लाईन्स आहेत. तर डॉटेड लाईन्स या ठिकाणी बऱ्याच ड्रॉइंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर डॉटेड लाईन का वापरल्या जातात? की आता एक रूम आहे. त्या रूममध्ये आपल्या उंचीला आपल्या उंचीला जे काही आहे ते 4 भिंतीच्या 4 रेषा दिसतायत. पण आपल्या डोक्यावरती एक माळा आहे किंवा पोटमाळा आहे किंवा जिन्याचं लँडिंग आहे. ते साधारण आपल्या उंचीच्या वर आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या उंचीच्या वर आहेत, त्या तिथं आहेत. पण त्या आपल्याला दिसत नाहीत. प्लॅनमध्ये आपल्याला त्या दिसत नाहीत. म्हणून मग त्या रेषा ज्या असतात, त्या आपण डॉटेडमध्ये दाखवतो. डॉटेड म्हणजे याचा अर्थ असा, त्या ड्रॉइंगमध्ये त्याचं एक्सप्रेशन आहे, की त्या ठिकाणी ती वस्तू, ती गोष्ट जी आहे, ऑब्जेक्ट तो आहे. पण तो आपल्याला दिसत नाही. म्हणून पण तो डॉटेडमध्ये दाखवला जातो. म्हणजे डॉटेड लाईन आहेत याचा अर्थ तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आहे. आता नॉर्मली आपण प्लॅन काढतो. आता ड्रॉइंग जे काही असतात, आपण बऱ्याच गोष्टीला ड्रॉइंगला प्लॅन सुद्धा म्हणतो. तर हे चुकीचं म्हणतो आपण. तर प्लॅन हा जो काही असतो, हा टॉप व्ह्यू असतो. टॉप व्ह्यू याचा अर्थ असा, की वरून खाली बघणे. हॅलो.
हॅलो, हॅलो. हा, टॉप व्ह्यू याचा अर्थ वरून खाली बघणे. म्हणजे वरून खाली बघणे म्हणजे आपली उंची साधारण 5 फुटाची. 5 फुटाच्या वरून आपण साधारण खाली बघतो. तर हे खाली जे काही आपल्याला दिसेल, ते आपण त्या चित्रामध्ये दाखवतो, ज्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी याचं मोजमाप आपल्याला दिसतं. म्हणजे भिंतीची लांबी दिसेल, भिंतीची रुंदी दिसेल. तर हे फक्त प्लॅनमध्ये आपल्याला दिसतं. याला आपण प्लॅन किंवा टॉप व्ह्यू म्हणतो. दुसरं जे असतं त्याच्यामध्ये इलेव्हेशन असतं. इलेव्हेशन याचा अर्थ असा, की समोरून बघणे. म्हणजे आपण जे उभं राहिलोय, तर आपण मान खाली न करता मान वर न करता समोर बघणे. समोर बघत असताना आपल्याला जे दिसणार आहे, ते म्हणजे आपलं इलेव्हेशन. म्हणजे त्या म्हणत असतो. त्या बिल्डिंग जे काही दिसणार आहे, झाल्यानंतर आहे. एलिव्हेशन दिसतं. आता हे एकाच बाजूचं म्हणतो का? नाही. तर आपल्याला 4 बाजू बिल्डिंगला असतात. चारही बाजूचं हे जे काही आपण बघतो, त्याला इलिव्हेशन वेगळ्या-वेगळ्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे फ्रंट इलिव्हेशन, रिअर इलिव्हेशन, साइड इलिव्हेशन. तर हे जे काही फ्रंट इलिव्हेशन आहे, फ्रंट ही नेहमी रस्त्याकडची बाजू असते. म्हणजे रस्त्यावर उभं राहून आपण जे काही दिसेल, जे काही बघतो ते फ्रंट इलिव्हेशन. पण त्याच बिल्डिंगला एक मागची बाजू असते. तर मागच्या बाजूला ती बिल्डिंग कशी दिसेल? तर त्यासाठी मागच्या बाजूला जे काही दिसणार आहे, ते त्याचं रिअर इलिव्हेशन असेल. मग आता ह्या बिल्डिंगला 4 बाजू आहेत. ते एक डावी बाजू असेल, एक उजवी बाजू असेल. मग लेफ्ट साइडचं इलिव्हेशन, राइट साइडचं इलिव्हेशन. तर अशाप्रकारे हे 4 इलिव्हेशन साधारण प्रत्येक बिल्डिंगला असतात. तर फ्रंट इलिव्हेशन, रिअर इलिव्हेशन, राइट साइड इलिव्हेशन आणि लेफ्ट साइड इलिव्हेशन. म्हणजे ह्या चारही बाजूने ती बिल्डिंग कशी दिसणार आहे, हे आपण ड्रॉइंगमध्ये दाखवतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची राहून जाते. आपल्याला लांबी रुंदी कळली, चारी बाजू दिसल्या, पण आपल्याला त्या बिल्डिंगची उंची दिसत नाही. तर ते ड्रॉइंगमध्ये आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी त्या बिल्डिंगचा आपल्याला छेद घ्यायचा आहे, सेक्शन घ्यायचा आहे. तो सेक्शन म्हणजे 2 बाजूने आपण घेतो, उभा आणि आडवा. तर आडवा जो काही आहे तो प्लॅनमध्ये दिसतो. दुसरा जो छेद आहे, तो छेद आपण उभा घेतला, की आपल्याला ती बिल्डिंग कट झालेली दिसते. म्हणजे एका बिल्डिंगचे 2 तुकडे केले उभे, की आपल्याला त्या बिल्डिंगचे जे काही मधले भाग आहेत, ते सगळे डिटेलमध्ये दिसतात. म्हणजे एखादी गोष्ट आपण कापल्यानंतर त्याचा आतला भाग जो काही आहे, तो दिसतो तसं. मग ह्या याच्यामध्ये आपल्याला उंची, त्या बिल्डिंगची उंची, मग प्रत्येक मजल्याची उंची. मग ही मजल्याची उंची कशी दिसते? तर ग्राउंड फ्लोर असेल, तर ग्राउंड फ्लोरला खाली प्लेनची उंची दिसेल. त्याच्यानंतर वरती त्याचं छत म्हणजे स्लॅबची उंची दिसेल. तर प्लेनची उंची आणि स्लॅबची उंची ह्याच्या दोन्हीमध्ये जे काही अंतर आहे, ते आपल्याला ह्या सेक्शनच्या माध्यमातून दाखवता येतं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण उंची जी काही आहे, ती उंची सेक्शनच्या माध्यमातून दाखवतो. म्हणजे थोडक्यात काय, हे जे काही ड्रॉइंग्ज असतात, याला आपण ड्रॉइंग्ज म्हणतो. तर हे जे काही ड्रॉइंग्ज असतात, या ड्रॉइंगमध्ये आपल्याला प्लॅन, इलिव्हेशन आणि सेक्शन ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे त्या बिल्डिंगचं जे काही वर्णन आहे, ते सगळं वर्णन आपल्याला या 3 गोष्टींमध्ये दिसत असतं. मग त्या ठिकाणी खिडक्या कशा असतील, दरवाजे कसे असतील, हे सगळं आपल्याला त्या चित्रामध्ये दिसत असतं. आणि थोडक्यात काय, की ही इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन आहे म्हणजे काय आहे, की जेव्हा बिल्डिंग पूर्ण होईल, ती कशी असेल? हे आज आपण इमॅजिन केलेलं आहे. आपण केलंय म्हणजे आर्किटेक्टने केलेलं. तर आर्किटेक्ट जेव्हा त्याला आपण सगळ्या कल्पना देतो, की मला कशा पद्धतीची बिल्डिंग पाहिजे, काय पाहिजे, त्याच्यामध्ये काय-काय करून पाहिजे. हे सगळं आपण सांगितल्यानंतर त्याचे जे काही प्लॅन्स आहेत, ते प्लॅन्स तयार करतो आणि ते प्लॅन्स तयार करून मग त्याचं जे काही वर्णन आहे, ते वर्णन तो आपल्याला दाखवत असतो. तर हे वर्णन आपल्याला प्लॅन्समध्ये मग वेगवेगळ्या फ्लोअरचे प्लॅन्स असतील. त्याचप्रमाणे इलिव्हेशन्स, वेगवेगळ्या साइडचे इलिव्हेशन्स असतील आणि सेक्शन. तर सेक्शनमध्ये आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या कळतात. उंची तर कळते, पण स्टेअरकेस जी काही असते, तिची उंची कशी आहे? स्टेअरकेस कशा पद्धतीने वर जाते? मग स्टेअरकेस मधल्या ज्या काही स्टेप्स आहेत, त्या कशा आहेत? त्याच्यामध्ये जी काही आपण बॉटमची स्लॅब आहे, म्हणजे जी पायऱ्यांच्या खालची, ज्याला वेस्ट स्लॅब असं म्हटलं जातं. ती ही वेस्ट स्लॅब कशी असणार आहे? मिड लँडिंग कसं असणार आहे? किती उंचीवर असणार आहे?
त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट कळते, टॉयलेट्स कसे असतील. तर टॉयलेट जे काही असतात, टॉयलेटच्या उंची ह्या वेगवेगळ्या असतात. कारण टॉयलेटच्या उंची देण्याचं कारण असं असतं, की बऱ्याच वेळेस आपल्याकडे इंडियन पॅन आपण वापरतो. इंडियन पॅन म्हणजे भारतीय बैठक जी काही म्हणतो आपण. तर हे भांडं बसवण्यासाठी आहे. तर भांडं जर तुम्ही बाजारात जाऊन बघितलं, तर त्याचा एक आकार जो असतो, तो वेगळा असतो. तर हे नॉर्मली आपण जे काही बसवतो, ते आपल्या फ्लोअरपेक्षा 2 इंच खाली बसवतो. 2 इंच खाली बसवतो. मग ते कसं बसणार? म्हणून त्याला आपण बॉक्स तयार करतो. तर हा बॉक्स जो काही असतो, त्या बॉक्समध्ये ते भांडं बसत असतं. ते बॉक्स करण्याचं कारण असतं, की त्या ठिकाणी पाणी जे काही असतं ते लिकेज होऊ नये म्हणून तो बॉक्स आपण आर-सी-सीमध्ये तयार करतो. म्हणून हा बॉक्स किती डेप्थचा आहे, हे आपल्याला सेक्शनमध्ये कळतं. तर ही डेप्थ जी असते, ती त्या ठिकाणी आपण तेवढ्या डेप्थवरती मेन स्लॅबपासून किती खोलवर आपण ती स्लॅब करणार आहोत, तो बॉक्स तयार करणार. म्हणजे इंडियन पॅन असेल, तर त्या ठिकाणी साधारण 21 इंचचा ड्रॉप त्या ठिकाणी अरे काय दाखवतो, सेक्शनमध्ये काय दाखवतो. तर त्याप्रमाणे ही माहिती आपण सगळी त्या ड्रॉइंगमध्ये दाखवत असतो. ड्रॉइंग हे जे आहेत, हे टेक्निकल ड्रॉइंग आहेत, चित्र आहे. म्हणजे नुसतंच ड्रॉइंग नाहीये. हाताने काढलेलं जे काही असतं त्याला आपण स्केच म्हणतो. पण हे टेक्निकली म्हणजे त्या ठिकाणी आपण वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, स्केल असतील, सेट स्क्वेअर्स असतील, टी स्क्वेअर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स आहेत, पेन्सिल्स आहेत. ह्या सगळ्याचा वापर करून त्या स्केलनी आपण ते ड्रॉइंग तयार करतो. त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. तर स्केच आणि ड्रॉइंग याच्यामध्ये फरक आहे. तर स्केच हे आपण अंदाजे अगदी कुठलाही साधा माणूस हातात पेन्सिल घेईल आणि कागदावरती रेषा ओढेल आणि त्याप्रमाणे चौकोन तयार केलं. तो जो काही चौकोन आहे तो स्केच आहे. ते त्याला अंदाजनं म्हणजे मोजमाप नाही. तर मोजमाप करून टेक्निकली आपण जे तयार करतो ते ड्रॉइंग. तर हे ड्रॉइंग तयार करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आता पूर्वीच्या काळी आपण हे ड्रॉइंग तयार करायचो कागदावरती. आता हे कागदावरती आपली एवढी मोठी बिल्डिंग आणि तिचं ड्रॉइंग आपण कागदावरती दाखवणार आहोत. तो कागद तर एवढासा आहे आणि तेवढ्या कागदावरती आपल्याला हे ड्रॉइंग दाखवायचंय. मग हे कसं दाखवणार? आणि मग हे आपल्याला कसं कळणार? तर ह्यासाठी आपण वेगवेगळे स्केल वापरतो. तर हे स्केल जे काही असतात, त्या बिल्डिंगचं जे मोजमाप आहे, त्या मोजमापाचं शॉर्ट हे दाखवलंय म्हणजे त्याचं रूपांतर आहे. तर आता उदाहरणार्थ 1 मीटर जागा ही आपल्या जमिनीवरती आहे. पण आपण ही 1 मीटर जागा जर नुसत्याच एका कागदावर दाखवायची म्हटली, तर साधारण आपला कागद जो असतो, तो 1 मीटर बाय 1 मीटरचा असतो. तर 1 मीटर बाय 1 मीटरच्या पेपरवरती ती जागा संपली. मग बाकीच्या बिल्डिंगचं काय? तर तसं तसं नाही. तर मग आपण हे 1 मीटर जागा जी जमिनीवरती आहे, ती आपल्याला ह्या ठिकाणी जी दाखवायची आहे, ती 1 मिलीमीटर किंवा 1 सेंटीमीटर दाखवायची. मग आता ही 1 मिलीमीटर जर दाखवली, तर याचा अर्थ काय झाला? 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. म्हणजे याचं स्केलचं प्रमाण जे आहे, ते एकास 1000 असं झालं. म्हणजे 1 मिलीमीटर जेव्हा आपण दाखवू, तेव्हा त्याचं प्रेझेंटेशन जमिनीवरती असणार आहे 1000. तर अशा पद्धतीने हे आपण दाखवतो. समजा आपण सेंटीमीटरमध्ये हे ड्रॉइंग करत असलो, तर आपण आपल्याला आता माहिती झालंय, की किती सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजे 1 मीटर जमिनीवरती, ते आपल्याला कागदावरती 1 सेंटीमीटर दाखवायचंय. म्हणजे याचा अर्थ काय आला, तर 1 सेंटीमीटर जागा 100 सेंटीमीटर दाखवणं. म्हणजे एकास 100 हे त्याचं प्रमाण झालं. तर याला आपण स्केल असं म्हणतो किंवा रिप्रेझेंटिंग फॅक्टर असं म्हणतो आर-एफ. तर हा स्केल जो आहे, ह्या स्केलच्या माध्यमातून आपण हे ड्रॉइंग तयार करत असतो. तर हे जे काही ड्रॉइंग आहे, ह्या ड्रॉइंगमध्ये खूप गोष्टी असतात, ज्या सिम्बॉलिक दाखवल्या जातात. सिम्बॉलिक म्हणजे नुसतं सिम्बॉल. आता समजा 2 रेषा आपण भिंतीच्या जाडीच्या दाखवल्यात. एक बाहेरची बाजू जी आहे ती आउटलाईन दाखवली, आतली बाजू मधली बाजू जी आहे ती कट होत जाते. बाहेरची बाजू कट होत नाही, आतली बाजू कट होत जाते. कट का होते? कारण जागोजागी दरवाजे असतात, खिडक्या असतात, ओपनिंग असतात. तर ह्या दरवाजे, खिडक्या, ओपनिंग जिथे-जिथे असतील, तिथेतलं आतली जी ही थिन लाईन आहे, ती कट होत जाते. म्हणजे आता समजा एक दरवाजा आहे. दरवाजाची रुंदी आहे 1 मीटरची. तर हे 1 मीटर आपण त्या 2 रेषा ज्या असतील, त्या 2 रेषांच्या मध्ये 1 मीटर कट करणार. बाहेरची बाजू फुल असणार आहे. बाहेरच्या रेषेला आपण कट नाही करत. तर आतल्या रेषेला आपण कट करतो. अशा पद्धतीने याचा अर्थ असा आहे, की त्या ठिकाणी दरवाजा आहे. खिडकी असेल, तर खिडकीचं जे मोजमाप आहे, ते खिडकीचं मोजमाप आपण त्या 2 रेषांच्या मध्ये आडवी रेषा टाकून, त्याप्रमाणे खिडकीचं मोजमाप दाखवतो. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी
काही गोष्टी अशा असतात ज्या वर आहेत, आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपण खाली बघतोय, वर बघत नाही. त्या डॉटेड लाईनच्या माध्यमातून तिथं दाखवले जातील. त्यानंतर स्केल खालच्या बाजूला आपण स्केल लिहिलेलं आहे. कारण प्रत्येक हे जे काही चित्र आहे, ह्या प्रत्येक चित्राला वेगळं-वेगळं स्केल आहे. ते स्केल प्रमाणे आपण ते त्या त्या ठिकाणी दाखवतो. तर अशा पद्धतीने हे जे काही ड्रॉइंग आहे, हे ड्रॉइंग आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातनं किंवा त्या ठिकाणी काही सिम्बॉल वापरलेले असतील, सिम्बॉलच्या माध्यमातनं हे आपण सगळं त्या ठिकाणी दाखवायचं. आता उदाहरणार्थ सिम्बॉल असतो डी. हा डी जो सिम्बॉल ड्रॉइंगमध्ये दाखवलाय, तर याचा अर्थ तो दरवाजा दर्शवतो. डी म्हणजे दरवाजा. तर हे वेगवेगळ्या आकाराचे दरवाजे असतील. काही दरवाजे असतात 0.9 मीटरचे, काही दरवाजे असतात 1 मीटरचे, काही दरवाजे असतात 1.20 मीटरचे. मग याला आपण डी, डी1, डी2, डी3 अशी वेगवेगळी नावं देऊ. पण डी, डी म्हणजे द डोअर. तर डी म्हणजे डोअर हा जो काही आहे त्याचा सिम्बॉल झाला. विंडोज असतील. आता सगळ्या विंडो काही एकाच मापाच्या नसतात. हॉलमधल्या विंडो मोठ्या असतात, किचनमधल्या उंचीला कमी असतात. तर हे वेगवेगळे विंडोज जे असतील, त्याला वेगवेगळे प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं जातं. डब्ल्यू हा विंडोसाठी सिम्बॉल आहे. मग डब्ल्यू, डब्ल्यू1, डब्ल्यू2, डब्ल्यू3 जसे त्याचे डायमेन्शन्स बदलतील त्याप्रमाणे आपण डब्ल्यू, डब्ल्यू1, डब्ल्यू2, डब्ल्यू3 हे त्या ठिकाणी दाखवणार. आता टॉयलेट्समध्ये आपण जे काही खिडक्या दाखवतो, त्या खिडक्या नसतात. हे आपण काल बघितलं. ते व्हेंटिलेटर्स असतात. पण त्या ठिकाणी व्ही1, व्ही2 तर हे व्हेंटिलेटर त्या ठिकाणी दाखवतात. तर अशामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिम्बॉल्स त्या ठिकाणी दाखवलेले असतील, त्या सिम्बॉल्सचा अर्थ असा, की त्या ठिकाणी ती गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याचं वर्णन असं शब्दामध्ये लिहिलेलं असेलच असं नाही. आता प्रेझेंटेशन करत असताना याच्यामध्ये मोजमाप दिलेलं असतं. आता एक हॉल आहे. आपण ड्रॉइंग केलं, तर ड्रॉइंगमध्ये आपण बघितलं, की एक हॉल आहे. तर हा जो हॉल आहे, त्याचं मोजमाप आहे लांबीला 4 मीटर, रुंदीला 3 मीटर. तर ह्या याच्यामध्ये एक्स-एक्स डिरेक्शन आणि वाय-वाय डिरेक्शन म्हणजे आडवं आणि उभं. आडवं जे काही आहे ते एक्स-एक्स आणि उभं जे आहे ते वाय-वाय. तर ह्या ठिकाणी एक्स-एक्स आणि वाय-वाय हे जे कोण डायरेक्शन्स दाखवतात. तर नेहमी ड्रॉइंगमध्ये लक्षात घ्या, मोजमाप जे दिलेलं आहे, समजा त्या 4 मीटर बाय 3 मीटर याच्यामध्ये मध्ये गुणाकाराची फुली असते. तर गुणाकाराची फुली याला आपण बाय म्हणतो. याचा अर्थ असा की हे जे स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर किंवा रेक्टेंगल जो आहे, त्याची लांबी आणि रुंदी ह्याचा गुणाकार जो काही होणार आहे, त्याला आपण एरिया म्हणतो. तर ह्या ठिकाणी 4 मीटर असं गुणाकारची चिन्ह आणि 3 मीटर हे असं दाखवलेलं असतं. याचा अर्थ असा की एक्स-एक्स जे माप आहे, म्हणजे आडवं माप जे आहे ते 4 मीटर असेल आणि उभं माप जे असेल ते 3 मीटर असेल. म्हणजे ही रूम जी आहे, आडवी 4 मीटरची आहे आणि उभी 3 मीटरची आहे. म्हणजे जेव्हा आपण त्या रूमचं आपल्या डोळ्यासमोर बघत असतो, तर बघत असताना ड्रॉइंगमध्ये आडवं आणि उभं हे माप नेहमी लक्षात ठेवा. डावीकडनं उजवीकडे, वरून खाली असं मोजमाप हे त्या ठिकाणी दिलं जातं. तर अशा पद्धतीने मोजमाप जे आहे, म्हणजे तुम्हाला मोजमाप जे काही आहे ते त्या ठिकाणी क्लिअरली सांगितलं आहे. डावीकडनं उजवीकडे मोजमाप हे दिलेलं आहे. मग ते कदाचित लांबीचं असेल किंवा रुंदीचं असेल. ते बघायचं नाहीये. कदाचित असंही होईल तुमची एक्स-एक्स माप जे आहे ते 3 मीटर आहे आणि वाय-वाय माप जे आहे ते 4 मीटर आहे. याचा अर्थ असा नाहीये, की लांबी जी आहे ती 4 मीटर आहेच आहे. पण तो जो काही रूम किंवा हॉल आहे, तर त्याचं एक्स-एक्स मेजरमेंट जे आहे ते 3 मीटर आहे. हे त्या ठिकाणी क्लिअर आहे. आणि वाय-वाय जे काही आहे ते 4 मीटर म्हणजे आडवं आणि उभं सोप्या भाषेत. आडवं माप जे आहे 3 मीटर आहे, उभं माप जे आहे ते 4 मीटर. असं काही नाही, की मोठं मापच आधी आलं पाहिजे आणि छोटं माप नंतर आलं पाहिजे असं काही नाही. तर जसं त्या ड्रॉइंगमध्ये त्या रूमचं प्रेझेंटेशन असेल, त्या रूमच्या प्रेझेंटेशन प्रमाणे ती मापं त्या ठिकाणी दाखवलेली असतात आणि त्याप्रमाणे वाचायची असतात. तर अशा पद्धतीने हे ड्रॉइंग जे असतं, हे ड्रॉइंग इटसेल्फ सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवत असतं. तर आता हे ड्रॉइंग आर्किटेक्चरल ड्रॉइंग्ज असतात, आर-सी-सी ड्रॉइंग्ज असतात, प्लंबिंगचे ड्रॉइंग्ज असतात, इलेक्ट्रिफिकेशनचे ड्रॉइंग्ज असतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कन्सल्टंट्स आपण त्या ठिकाणी नेमत असतो. त्या सगळ्या कन्सल्टंटची ही ड्रॉइंग्ज आपल्याकडे पाठवली जातात आणि त्या ड्रॉइंग्ज प्रमाणे आपल्याला काम करायचं असतं. आता ह्या ठिकाणी वाचायचं म्हणजे काय करायचं? तर ह्या ड्रॉइंगवरती जी काही माहिती दिलेली आहे, ती वाचायची आहे. त्यामध्ये मग तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लॅन आहे, लांबी रुंदी तुम्हाला कळेल. सेक्शन असेल, सेक्शनमध्ये उंची कळेल. त्याच्यामध्ये अजून काय-काय गोष्टी आहेत, ती भिंत कशी कापली जाते.
आता हे भिंतीचं जे काही विटाची भिंत असेल, तर ते कसं रिप्रेझेंट केलं जाईल, आर-सी-सी काम असेल, तर ते कसं रिप्रेझेंट केलं जाईल, तर ह्याचे सिम्बॉल्स आपल्याला त्या ठिकाणी दाखवले जातील. तर हे ड्रॉइंग करत असताना हा जो काही 1 मीटर बाय 1 मीटरचा कागद आहे, या कागदामध्ये एक बाजू उजव्या हाताला जर आपण बघितलं, तर एक साधारण 4 इंचाची अशी एक बाजू जी आहे, ती वरपासून खालपर्यंत मोकळी सोडलेली असते. त्या याच्यामध्ये आपल्याला तो अ, त्याच्यामधले काही जे काही गोष्टी असतील, तर त्याच्या स्पेसिफिकेशन्स असतील, डिटेल्स असतील, नोट्स असतील आणि सगळ्यात खाली टायटल ब्लॉक दिलेलं असतं. तर टायटल ब्लॉक म्हणजे काय, की हे जे ड्रॉइंग तयार केलेलं आहे, हे ड्रॉइंग कुठल्या प्रोजेक्टसाठी आहे, मालक कोण आहे, प्रोजेक्टचं नाव काय आहे, त्या प्रोजेक्टचं आर्किटेक्टचं नाव काय आहे, आर-सी-सी ड्रॉइंग असेल तर आर-सी-सी कन्सल्टंटचं नाव काय आहे, त्या ड्रॉइंगचं नंबर किती आहे, त्या ड्रॉइंगचा रिव्हिजन नंबर किती आहे, त्या ड्रॉइंगचं स्केल किती आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं, की पूर्ण ड्रॉइंगला एकच स्केल आहे. तर मग हे प्रत्येक ड्रॉइंगच्या खाली आपण स्केल लिहीत नाही. तर ते वेगवेगळे न लिहिता एकाच ठिकाणी आपण त्या ड्रॉइंगचा पूर्ण स्केल लिहू शकतो. फक्त हे वेगवेगळे स्केल जे काही आहेत, ते कुठे येतात? हे नॉर्मली सबमिशन ड्रॉइंगमध्ये येतात. कारण सबमिशन ड्रॉइंगमध्ये खूप माहिती आपल्याला महानगरपालिकेच्या इंजिनिअरला द्यायची असते. म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे स्केल वापरून वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यामध्ये प्लॅन बनवतो. अशामध्ये स्केल ऑफ ड्रॉइंग असेल, सिग्नेचर किंवा अप्रूव्हलचा वरती शिक्का असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, त्या जागेचा नॉर्थ डिरेक्शन म्हणजे ती जागा जिथं कुठे आहे, तिचं नॉर्थ कुठल्या बाजूला आहे. तर नॉर्थ हे जे काही असतं हा प्रत्येक ड्रॉइंगवरती दाखवलेला असतो. तर नॉर्थ दाखवण्याचं कारण असं असतं, की आपली जी काही महत्त्वाची बाजू आहे, ती नॉर्थ आहे. ते नॉर्थकडनं आपल्याकडे हवा ही जास्ती करून येत असते. त्या हवेचा माध्यमातनं आपल्या त्या तिथल्या वातावरणावरती काही परिणाम होत असतो. म्हणून नॉर्थ डिरेक्शन बघून आपल्याला घराची रचना जी काही आहे ती करायची असते. म्हणून प्रत्येक प्लॉटचा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि याच्यामधला उत्तर म्हणजे नॉर्थ हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असल्या कारणाने नॉर्थ डिरेक्शन त्या ड्रॉइंगमध्ये दाखवलं जातं. तर अशा वेळी ही टायटल ब्लॉक जी आहे, टायटल ब्लॉकमध्ये ही सगळी माहिती असते. आता आपला सबमिशन प्लॅन. हा सबमिशन प्लॅन जो असतो हा फक्त आपले आर्किटेक्ट करत असतात. त्यामध्ये महत्त्वाची माहिती जी काही आहे, ती सगळी दिली जाते. उदाहरणार्थ याच्यामध्ये तुम्हाला हा जो काही प्लॅन आहे, या प्लॅनमधली महत्त्वाची माहिती काय आहे? तर तो जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये त्याचे मोजमापं काय आहेत? म्हणजे प्लॉटचा एरिया किती आहे? प्लॉटची माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. ग्राउंड फ्लोर प्लॅन हा दाखवला जाईल. ग्राउंड फ्लोर प्लॅन याचा अर्थ असा, की त्याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या सगळ्या बाजू दाखवल्या जातील. त्याचा मुख्य रस्ता कुठल्या बाजूला आहे? पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे. कारण मुख्य रस्ता जो दाखवला जातो, ती त्या बिल्डिंगची फ्रंट साइड असते. म्हणजे त्याच्या समोरची जी बाजू असते ती फ्रंट असते. जे फ्रंट इलिव्हेशन हे नेहमी रस्त्याच्या बाजूने घेतलं जातं. तर मुख्य रस्ता दाखवला जाईल, प्लॉटचं मेजरमेंट दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये चारी बाजूला त्या बिल्डिंगच्या सेटबॅक्स किती सोडलेले आहेत. म्हणजे पूर्वेला किती सोडायचा, पश्चिमेला किती सोडायचा, उत्तरेला किती, दक्षिणेला किती. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाजू जी आहे ती पुढची बाजू, फ्रंट साइड. फ्रंट साइड ही कुठलीही असू शकते, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ज्या बाजूला मुख्य रस्ता असेल. मुख्य रस्ता जी बाजू असेल, त्या रस्त्याच्या बाजूची जी काही सीमा असेल, त्या सीमेपासून सोडलेलं अंतर, ते फ्रंट मार्जिन असं म्हटलं जातं. तर फ्रंट मार्जिन हे महानगरपालिकेच्या नियमानुसार, रस्त्याच्या रुंदीनुसार हे ठरत असतं. त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी किती आहे? 3 मीटर आहे, 6 मीटर आहे, 9 मीटर आहे, 18 मीटर आहे, 12 मीटर आहे. तर जशी ती रुंदी असेल, त्या रुंदीच्या प्रमाणात ही जी काही मार्जिन असतात ही ठरतात. रिअर साइड मार्जिन, साइड मार्जिन हे जे काही असतात, हे साधारण 3 मीटरच्या आसपास असतात. तर 3 मीटर हे साधारण आपण त्या ठिकाणी सोडतो. तर हे 3 मीटर मार्जिन सोडण्याचं कारण बऱ्याच वेळेस काय होतं, 2 बिल्डिंग शेजारी-शेजारी बांधायच्या असतील. तर आपण समजा आपल्या प्लॉटवरती 3 मीटर जागा सोडून बिल्डिंग बांधली. आणि शेजारच्या माणसाने पण 3 मीटर जागा सोडून बिल्डिंग बांधली. तर काय होणार? 2 बिल्डिंगमध्ये अंतर झालं 6 मीटरचं. 6 मीटर ही जागा जी आहे, त्या ठिकाणी नैसर्गिक हवा आणि उजेड येण्यासाठी पुरेशी आहे. म्हणजे हवा खेळती राहील, उजेड भरपूर राहील
की दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी आर्टिफिशियल लाईट म्हणजे ट्यूबलाईट वगैरे लावायची गरज पडणार नाही. तर हा नियम आहे. या नियमानुसार आपल्याला त्या प्लॉटवरती म्हणजे जे काही आपण ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन करतो, त्याच्यावरती ह्या चारही मार्जिन म्हणजे रिअर साइड मार्जिन, 2 साइडचं मार्जिन आणि पुढचं मार्जिन जे आहे ते मात्र हे प्लस मायनस होऊ शकतं. म्हणजे साधारण महानगरपालिकेचे त्या नियमानुसार या ठिकाणी किमान 6 मीटरचा जर रस्ता असेल, तर किमान त्याच पुढच्या बाजूला आपल्याला 4.5 मीटर जागा ही सोडावी लागते. म्हणजे 4.5 मीटर जागा तिकडनं सोडून मग आपली बिल्डिंग बांधायला सुरुवात करावी लागते. तर ग्राउंड फ्लोर प्लॅनमध्ये आपण हे सगळं दाखवत असतो. आता त्यानुसार आपण ग्राउंड फ्लोर प्लॅन, फर्स्ट फ्लोर प्लॅन, सेकंड फ्लोर प्लॅन म्हणजे हे प्लॅन जे काही आहेत, जेवढे फ्लोर्स असतील, तर तेवढे वेगळे-वेगळे जर फ्लोर्स असतील, तर ते वेगवेगळे फ्लोर प्लॅन. जर समजा सगळे फ्लोर सारखे असतील, तर फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर अशी 4 फ्लोरची बिल्डिंग असेल, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड फ्लोर जर सारखेच असतील, तर त्याला आपण टिपिकल फ्लोर प्लॅन असं म्हणतो. म्हणजे एकच प्लॅन दाखवला तरी तो 1, 2, 3, 4 चारीचं रिप्रेझेंटेशन करत असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळे प्लॅन दाखवायचे आहेत. मग याचं जे स्केल आहे, ते आपण साधारण 1:100 याप्रमाणे त्या ठिकाणी दाखवतो. त्यानुसार हे प्लॅन्स त्या ठिकाणी दाखवतो. प्लॅन झाल्यानंतर इलेव्हेशन, मग 4 बाजूचे 4 इलेव्हेशन. त्यानंतर सेक्शन, साधारण 2 सेक्शन किमान त्यामध्ये आपल्याला दाखवायचे आहेत. एक जो सेक्शन असेल, तो जिन्यामधून जाणारा असेल. म्हणजे जिना कशा पद्धतीने त्या ठिकाणी झालेला आहे, कशा पद्धतीने स्लॅबच्या उंची असतील, भिंतची उंची असेल किंवा जमिनीखाली आपण जे काही फाउंडेशन करणार आहोत, त्याची डेप्थ किती असेल, तर साधारण हे सेक्शनमध्ये दिसतं. समजा त्या जिन्याच्याच ड्रॉइंगमध्ये आपल्याला डब्ल्यूसी बाथ याचंही ड्रॉइंग जर दाखवता आलं, ते एका सेक्शनमध्ये ते काम आपलं पुरेसं होतं. जर ते होत नसेल, तर मग त्यासाठी आपल्याला दुसरा एक सेक्शन त्या ठिकाणी घ्यायला लागतो आणि त्या ठिकाणी ती माहिती द्यायला लागते. सेक्शन थ्रू ए, बी, बी, सी, सी असं त्या ठिकाणी मार्किंग केलं जातं. म्हणजे सेक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी असलेली उंची, त्या उंचीची माहिती देत असते. इलेव्हेशन आपल्याला चारी बाजूंची बिल्डिंग कशी दिसणार आहे, त्याची माहिती. हे ह्या ठिकाणी हे प्लॅन इलेव्हेशन सेक्शन हे महत्वाचं आहे. ते दाखवून झाल्यानंतर मग एक प्लॅन असतो लाईन आउट लेआउट प्लॅन. लेआउट प्लॅन म्हणजे त्या ठिकाणी जी काही तुमची जागा आहे, त्या जागेच्या अवती-भोवती काय आहे? म्हणजे वेस्टला काय आहे, ईस्टला काय आहे, नॉर्थला काय आहे आणि एका बाजूला तुमचा रस्ता असेल. समजा रस्ता आणि 3 बाजू. तर 3 बाजूला ते तुमचे जे काही शेजारी असतील, त्यांचा प्लॉट नंबर असेल, तर त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दाखवायची आहे आणि अशा पद्धतीने ते तो प्लॅन जो आहे तो आपण दाखवत असतो. त्याला लोकेशन प्लॅन असंही म्हणतात. चौथा जो प्लॅन असतो त्याच्यामध्ये आपल्याला ती साइट नक्की कुठे आहे? तर ती आपल्याला साइट प्लॅन म्हणून दाखवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा कुठलातरी रस्ता असेल, कुठलं लँडमार्क असेल, त्या लँडमार्क पासून आपल्याला आपल्या साइटवरती कसं पोहोचता येईल. म्हणजे ते जे काही महानगरपालिकेचे इंजिनिअर्स असतात, ते कधी-कधी तुमच्या अपरोक्ष त्या साइटवरती चेकिंग करायला जाऊ शकतात. तर त्यासाठी तो एक प्लॅन त्या ठिकाणी दाखवायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही सगळी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दाखवायची आहे. नंतर मग कॅल्क्युलेशन्समध्ये तुमच्या प्रत्येक फ्लोअरचं कॅल्क्युलेशन, बिल्ट एरिया कॅल्क्युलेशन हे त्या ठिकाणी दाखवायचंय. कार्पेट एरिया असेल तर कार्पेट एरिया कॅल्क्युलेशन, बिल्ट एरिया असेल तर बिल्ट एरिया. तर ही सगळी कॅल्क्युलेशन प्रत्येक फ्लोअरची आपल्याला दाखवायची आहेत. त्यानंतर अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज टँक, ओव्हरहेड वॉटर स्टोरेज टँक याच्याबद्दलची माहिती. कारण प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपल्याला अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज टँक हा द्यावा लागतो. तर ती जी काही अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज टँकची कपॅसिटी ही आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावी लागते. जेवढे मेंबर्स असतील, आपण समजा त्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये 20 फ्लॅट करणार असलो, तर 20 फ्लॅट जर करायचे असतील, तर एका फ्लॅटमध्ये साधारण 5 माणसं. 5 माणसं गुणिले 20 फ्लॅट म्हणजे 100 माणसं त्या ठिकाणी राहतील. तर एका माणसाला दिवसाला साधारण 135 लिटर पाणी लागतं. तर अशा पद्धतीने 135 लिटर गुणिले 100 याचा जो काही गुणाकार होईल, त्याच्या दीड पट एवढी साधारण आपल्याला त्या अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज टँकची कपॅसिटी दाखवावी लागते. आणि ही कशासाठी? कारण कधी-कधी महानगरपालिकेचा पाणी पुरवठा हा कधी-कधी काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव होत नाही. मग तो होत नसेल, तर दुसऱ्या दिवशी त्या लोकांना पाणी मिळणार नाही का? तर त्यासाठीच आपण ही अंडरग्राउंड वॉटर
स्टोरेज टँकची कॅपॅसिटी ही तेवढी केलेली असते, की जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्या लोकांना पाण्याची अडचण जाणवू नये, अशा पद्धतीने ती टँक ही डिझाइन केली जाते. वरची जी टाकी असते, त्या टाकीमध्ये आपण पाहिजे तेव्हा खालचं पाणी वर लिफ्ट करू शकतो. त्यामुळे त्या टाकीचं साधारण एका दिवसाची कॅपॅसिटी किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तरी चालू शकते. हे ह्या ठिकाणी पाण्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. सगळ्यात महत्त्वाची कॅल्क्युलेशन्स असतात पार्किंग. पार्किंग किती असावं? नंबर ऑफ फ्लॅट जेवढे असतील, तर त्या नंबर ऑफ फ्लॅटच्या हिशोबाने आपल्याला पार्किंग सुद्धा त्या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे. म्हणजे किती फ्लॅट आहेत, त्याचं टू व्हीलरचं पार्किंग किती असेल, फोर व्हीलरचं पार्किंग किती असेल, याप्रमाणे आपल्याला हे सगळं पार्किंग त्या ठिकाणी दाखवायचंय. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असेल, तर महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन असेल, तर ड्रेनेज लाईनला ते पाईपलाईन कशी कशी जोडली जाणार आहे, त्याविषयीची माहिती. महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन नसेल, तर सेप्टिक टँक कुठल्या ठिकाणी असणार आहे, त्याचं लोकेशन कसं असणार आहे. सेप्टिक टँक आणि पाण्याची टँक ह्या जवळ-जवळ नसाव्यात. त्यासाठी हे लोकेशन त्या ठिकाणी दाखवायचे. आता ही सेप्टिक टँक कशा पद्धतीने कुठे दाखवायची आहे, जेणेकरून ह्या सेप्टिक टँकचं क्लीनिंग करावं लागतं. तर क्लीनिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, अडथळा येणार नाही. अशा पद्धतीने ह्या सेप्टिक टँकची पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची. ती सुद्धा किती लोकं युजर आहेत, त्या युजर्सचा रोजचा जो काही साधारण कॅपॅसिटी आहे ती किती आहे? म्हणजे त्या ठिकाणी किती दिवसांनी तुम्हाला ती सेप्टिक टँक ही क्लीन करावी लागणार आहे. कारण ही सेप्टिक टँक सारखी-सारखी क्लीन करावी लागते. तर त्यासाठी किती लोकं वापरणार आहेत, त्यानुसार त्या सेप्टिक टँकची कॅपॅसिटी आपल्याला दाखवावी लागते. म्हणजे पार्किंगचं झालं, सेप्टिक टँकचं झालं, वॉटर टँकचं झालं, कंपाउंड वॉल असेल, तर कंपाउंड वॉलचं डिझाइन द्यावं लागतं, की कुठल्या प्रकारची कंपाउंड वॉल आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत. आणि हे कॅल्क्युलेशन जी काही आहेत, ही सगळी आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची आहे. आणि उजव्या बाजूला जे कॉलम आहे, जो आपण एक उजव्या बाजूला सोडलेला आहे 4 इंचाचा भाग. तर त्याच्यामध्ये सगळ्यात वरती आपण स्टॅम्प ऑफ अप्रूव्हल म्हणजे महानगरपालिकेने सगळ्या नियमानुसार आपली जे काही प्लॅन आपण केलेला आहे, तो अप्रूव्ह केलेला आहे. तर त्याच्याबद्दलचा शिक्का असेल, त्याचं नंबरिंग असेल, त्या ठिकाणी जे कोणी इंजिनिअर्स असतील, त्यांच्या सह्या असतील. तर याच्यासाठी वरचा साधारण 4 इंचाचा भाग जो आहे, तो स्टॅम्प ऑफ अप्रूव्हलसाठी सोडला जातो. मग त्याच्या खाली त्या हॅलो. जागेविषयी सगळी माहिती. हॅलो. हा सर, कशासाठी म्हटलं आपण? हां? कशासाठी म्हटला? ड्रॉइंग, प्लॅन. हा नाही, 4 फूट का? 4 इंच जागा आपण ड्रॉइंग वरती सोडणार आहोत उजव्या बाजूला. हा. महानगरपालिकेला जेव्हा आपण प्लॅन सबमिट करतो, तर त्या प्लॅनमध्ये सगळी माहिती देण्यासाठी उजव्या बाजूला एक 4 इंचाचा कॉलम आपण सोडलेला असतो. त्या कॉलममध्ये काय-काय माहिती असते त्याच्याबद्दल मी सांगतोय. ओके, ओके. फाईन. हां, उजव्या बाजूला, ड्रॉइंगच्या उजव्या बाजूला. त्यामुळे हो. ड्रॉइंग जे काही वाचायचं आहे, तर डाव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यापासून उजव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत सगळी माहिती त्या ड्रॉइंगमध्ये दिलेली असते. तर त्या उजव्या बाजूला जी काही माहिती आहे, तर त्या ह्याच्यामध्ये वरचा भाग जो आहे तो स्टॅम्प ऑफ अप्रूव्हल म्हणजे शिक्का मारून मिळतो त्याच्यावरती महानगरपालिकेचा. त्यानंतर कोण कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अभियंता जे काही असतील त्यांच्या सह्या, शिक्के आणि ते ड्रॉइंग जे काही सँक्शन झालंय, त्या ड्रॉइंगचा नंबर. ही सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर खाली त्याची माहिती जी काही प्लॉटची आहे, ते प्लॉटचा एरिया किती, 7/12 प्रमाणे, ॲक्चुअल जागेवर किती, त्यानंतर तिथं जर कुठली लाईन जाणार असेल, तर ती लाईन कुठली म्हणजे उदाहरणार्थ डी-पी रोड जाणार आहे किंवा काही रिझर्वेशन होणार आहे, रस्ता मोठा होणार, रस्ता रुंदी होणार आहे. तर ह्याप्रमाणे तुमच्या प्लॉटमधनं किती जागा गेली रस्ता रुंदीसाठी. तर ही रस्ता रुंदीसाठी गेलेली जागा परत तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये मिळत असते. म्हणजे जेवढी जागा गेली, तेवढी तुम्हाला वरती बांधकाम करता येते. मग हे 7/12 प्रमाणे तुमची जागा किती, जागेवर प्रत्यक्ष जागा किती, मग मोजमाप केल्यानंतर हा प्लॉट जो आहे, या प्लॉटमधनं समजा रस्त्याची रुंदी होणार आहे, तर ती जागा किती जाणार आहे? ती जागा गेल्यानंतर मग तुमचा प्लॉट किती शिल्लक राहील? त्या प्लॉटवरती मग तुम्हाला साधारण एफ-एस-आय किती मिळेल? हा एफ-एस-आय जो असतो, हा प्रत्येक भागामध्ये वेगळा असतो. तर त्या भागाप्रमाणे एफ-एस-आय जो आहे, तो आपल्याला
त्या ठिकाणी दाखवायचं असतं. मग आता तुमचा प्लॉट जो आहे तो कुठल्या भागामध्ये आहे ते त्या आर्किटेक्टला सगळं माहिती असतं. त्याप्रमाणे त्याने ते ड्रॉइंग्स मिळवलेले असतात. त्यानुसार एफ-एस-आय किती आहे? 1 आहे, 1.5 आहे, 2 आहे, 2.5 आहे. ते एफ-एस-आय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे तुमच्या प्लॉटचं जे क्षेत्रफळ आहे, तेवढंच क्षेत्रफळ तुम्हाला उभं बांधता येऊ शकतं. उभं याचा अर्थ काय? प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तुम्हाला चारी बाजूला जी काही जागा सोडली जाते, चारी बाजूला जागा सोडतो आपण मार्जिन. हे मार्जिन्स वजा जातात जी काही जागा तुमची शिल्लक राहील, तो भाग तुम्ही जमिनीवरती बांधणार म्हणजे ग्राउंड फ्लोर असेल किंवा पार्किंग फ्लोर असेल. त्यानंतर मग उरलेली जी काही जागा आहे, ती वरच्या उंचीला म्हणजे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर अशा पद्धतीने ती देत असतो. त्याला आपण एफ-एस-आय कन्झम्पशन असं म्हणतो. तर हा फ्लोर एरिया जो काही आहे, त्याप्रमाणे तुमच्या प्लॉटच्या एरियाला एकास एक म्हणजे तुमचा समजा एक 10,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल, तर तुमचा एफ-एस-आय 1 असेल, तर व्हर्टिकली तुम्हाला 10,000 स्क्वेअर फूट बांधता येईल. तर अशामध्ये ही सगळी माहिती आहे, ती त्याप्रमाणे आपल्याला एफ-एस-आयच्या हिशोबाने द्यायची. त्यानुसार मग आपण ही जी काही मापं देऊन झाल्यानंतर मग एकूण तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला कव्हरेज किती, तुमचं प्रमाण असतं, बाल्कनी किती घेतल्यात किंवा टेरेसेस किती घेतलेत, हे सगळं जे काही आहे, ते आर्किटेक्ट त्याच्यामध्ये सगळी माहिती देत असतो. आणि सगळ्यात नंतर मग नोट्स दिलेल्या असतात. नोट्समध्ये साधारण बांधकाम कुठल्या प्रकारचं आहे, आर-सी-सी बांधकाम आहे, फ्रेम स्ट्रक्चर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी विटाच्या भिंती किती जाडीच्या असतील, बाहेरच्या भिंती किती जाडीच्या, आतल्या भिंती किती जाडीच्या, त्याचप्रमाणे बाहेरच्या बाजूने प्लास्टर कुठलं असणार आहे, आतल्या बाजूने प्लास्टर कुठलं असणार आहे. ही सगळी माहिती फ्लोरिंग टाइल्स कुठल्या असतील, हे नॉर्मल जे काही स्पेसिफिकेशन्स असतात ते स्पेसिफिकेशन्स त्याच्यामध्ये दिलेले असतील. नंतर दरवाजे, खिडक्या याचं ओपनिंग जे काही शेड्यूल दिलेलं असतं. जे मेन दरवाजा किती रुंदीचा आणि किती उंचीचा असेल. बाकीचे मधले दरवाजे किती रुंदीचे, किती उंचीचे असतील. तर याचं एक ठराविक महानगरपालिकेच्या डी-सी रूल्स प्रमाणे म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स प्रमाणे ते नॉर्म्स ठरलेले आहेत. त्या नॉर्म्स प्रमाणे ते दरवाजे आणि खिडक्या त्याच्या उंची आणि रुंदी हे त्या ठिकाणी दाखवलेलं असतं. त्याप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे डी हा दरवाजाचा सिम्बॉल आहे. मग समजा एक मेन डोअर आहे, तो तुमचा 1.2 मीटर आणि उंचीला 2.1 मीटर असेल, तर त्याला आपण डी म्हणूया. दुसरा दरवाजा समजा रुंदीला 0.9 मीटर आहे, उंचीला 2.1 मीटर आहे, त्याला डी1 म्हणूया. टॉयलेटचे जे दरवाजे असतात साधारण 0.75 बाय 2 मीटरचे असतात, त्याला आपण डी2 म्हणूया. अशामध्ये हे जे काही आहेत ते नोटेशन्स वापरून त्या याच्यामध्ये म्हणजे शेड्यूल्स ऑफ ओपनिंगमध्ये आपण दरवाजे, खिडक्यांचे साइजेस, खिडक्यांच्या नोटिफिकेशन जे काही असतील डब्ल्यू, डब्ल्यू1, डब्ल्यू2, डब्ल्यू3 किंवा वेगळ्या प्रकारच्या काही खिडक्या असतील. नंतर व्हेंटिलेटरची माहिती आपण त्या ठिकाणी म्हणजे ह्या ड्रॉइंगमध्ये तुम्ही काय-काय आहे, काय-काय नाही ही सगळी माहिती दिलेली आहे. मग त्याच्या सगळ्यात खाली जात असताना आपल्याला असं बघायला मिळेल, नेम ऑफ ओनर ही बिल्डिंग कुठल्या मालकाची आहे. म्हणजे कुठल्या मालकासाठी ही बांधली जाणार आहे. मग त्या मालकाचं नाव असेल, मालकाची सिग्नेचर असेल, त्याचप्रमाणे नेम ऑफ आर्किटेक्ट असेल, आर्किटेक्टची सिग्नेचर असेल, त्या आर्किटेक्टचा पत्ता असेल आणि सगळ्यात बॉटमला या याच्यावरती नेम ऑफ ओनरच्या आधी या एरियाविषयी जी काही माहिती आहे, त्याचं सर्टिफिकेट आर्किटेक्टने दिलेलं असतं. नंतर रिव्हिजन ऑफ ड्रॉइंग. रिव्हिजन याचा अर्थ असा, की तुम्ही सुरुवातीला प्लॅन सांगितला होता, त्याप्रमाणे आर्किटेक्टने तो प्लॅन बनवला आणि तो प्लॅन बनवल्यानंतर तुमच्या लक्षात काही गोष्टी अशा आल्या, की कायद्यात म्हणजे नियमात बसतील अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही बदल तुम्ही सुचवता. हे जे काही बदल सुचवता, ते ह्याला रिव्हिजन असं म्हटलं जातं. तर हे रिव्हिजन त्या ठिकाणी काढलं जातं. कुठल्या तारखेला ते रिव्हिजन केलं. अर्थात हे नियमानुसार. त्याप्रमाणे ते रिव्हिजनसाठी काही जागा त्या ठिकाणी सोडलेली असते. नंतर मग खाली जे काही असतं याच्यामध्ये ड्रॉइंग कोणी बनवलं आहे, ते ड्रॉइंग बनवणाऱ्याचं नाव, ड्रॉइंग कोणी चेक केलं आहे, त्या चेक करणाऱ्याचं नाव, नंतर हे ड्रॉइंग जे काही आहे, त्याला कुठलं स्केल वापरलेलं आहे, त्यानंतर त्याचा नॉर्थ डिरेक्शन कुठे आहे, कसा आहे, मग तो नॉर्थ डिरेक्शन या सगळ्या गोष्टी या ड्रॉइंगमध्ये दाखवल्या जातात. तर अशामध्ये हे महानगरपालिकेला जे सबमिट करण्याचं ड्रॉइंग आहे, ते याला सबमिशन ड्रॉइंग असं म्हटलं जातं. तर सबमिशन ड्रॉइंगमध्ये आपल्याला सगळी माहिती दाखवायची आहे आणि त्यानुसार ते
महानगरपालिकेला आपल्याला सबमिट करायचंय. त्याचे जे काही नियम आहेत टीसी रूल्स प्रमाणे त्या नियमाप्रमाणे ते ड्रॉइंग जर असेल तर ते अप्रूव्ह होतं. नियमाप्रमाणे नसेल तर मग त्याच्यामध्ये काही करेक्शन करायला लागतात. मग ते रिव्हिजन म्हणून त्या ठिकाणी मांडलं जातं. जे आधी हे होतं ते नंतर हे बदललं आणि अशा पद्धतीने हे ड्रॉइंग अप्रूव्ह होऊन येतं. हे अप्रूव्ह झाल्यानंतर मग पुढचे ड्रॉइंग, तर पुढच्या ड्रॉइंग मध्ये मग वर्किंग ड्रॉइंग. सगळ्यात महत्वाचं ड्रॉइंग हे आर्किटेक्ट कडनं जाणारं महानगरपालिकेला जाणारं सबमिशन ड्रॉइंग. इथपर्यंत तुम्हाला काय माहिती कळली आहे? काय माहिती कळली नाही? ते तुम्ही आता विचारू शकता. हॅलो? हॅलो? हॅलो. हां. आता ही जी काही माहिती तुम्हाला मी सांगितली याच्याबद्दल काही शंका आहे? सर आर्किटेक्ट कडे जे ड्रॉइंग जातं ते सबमिशन ड्रॉइंग ना? आता हे महानगरपालिकेला जे सबमिट केलं जातं त्याला सबमिशन ड्रॉइंग म्हणतात. ओके. आणि आणि डीसी जे लॉंग फॉर्म? डीसी रूल्स हे जे काही असतात महानगरपालिकेचे बांधकामा संबंधी नियम आहेत. तर डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स असं त्याला म्हणतात. तर हे साधारण दर वर्षांनी 2 वर्षांनी बदलत असतात. आणि हे बदललेले जे काही नियम आहेत हे बहुतेक सगळ्या आर्किटेक्ट लोकांना माहिती असतात. तर त्यानुसार आपण कुठल्या जागेवरती बांधकाम करणार आहोत. तर त्या जागेवरती काय नियम आहेत. ते नियम जे काही असतील त्या नियमानुसार त्या ठिकाणी ते प्लॅन तयार करायचं. तर हे डीसी रूल्स जे काही असतील त्या डीसी रूल्स प्रमाणेच आपल्याला प्लॅन तयार करावा लागतो. बोला पुढे. हॅलो? हॅलो? हॅलो. आता हे झालं. हा, बोला. हा काय सर, कंटिन्यू करा. हा, आता हे जे काही सबमिशन ड्रॉइंग आहे हे समजा आपलं सगळं नियमानुसार आहे. ते तुम्हाला महानगरपालिकेकडून अप्रूव्ह होऊन येतं. अप्रूव्ह झाल्यानंतर मग ह्या ड्रॉइंगच्या काही कॉपीज आपल्याला मिळतात. साधारण 2-3 कॉपीज महानगरपालिकेकडनं मिळतात. सबमिशन करतानाच ते 6 कॉपीज वगैरे आपण सबमिट करत असतो. त्यानुसार मग आपल्याला 3 कॉपीज मिळतात. एक कॉपी ही आर्किटेक्टच्या फाईलमध्ये असते रेफरन्ससाठी. दुसरी कॉपी ओनर जो कोणी असेल त्याच्याकडे असते आणि तिसरी कॉपी साधारण ट्रू कॉपी मिळते. अशा ट्रू कॉपीज आपल्याला करून घेता येतात. तर ह्या ट्रू कॉपीज ज्या असतात त्या घेऊन मग त्यातली एक कॉपी आपण पुढे आरसीसी डिझायनरला देतो. मग आरसीसी डिझायनर त्या कॉपी प्रमाणे म्हणजे तो जो सँक्शन झालेला प्लॅन आहे त्याप्रमाणे त्याचं आरसीसी ड्रॉइंग तयार करतो. मग आरसीसी ड्रॉइंग तयार करतो म्हणजे काय करतो, तर जेवढे फ्लोअर्स असतील त्या फ्लोअरचं प्रत्येकाचं जे काही लोडिंग तयार होईल त्या लोडिंग प्रमाणे सगळं लोडिंग कॅल्क्युलेट करून आणि त्यानुसार मग त्याचं फाउंडेशनचा प्लॅन तयार करतो. ते फुटिंग. तर हे फुटिंगचा प्लॅन करण्यापूर्वी आता त्या बिल्डिंगच्या जमिनीचे पर्यंत जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते फिक्स आहे. फक्त बदलतो कुठे? जमिनीच्या खाली. जमिनीच्या खाली का बदलतो? आपल्याला जो काही स्ट्राटा म्हणजे त्या बिल्डिंगचं जे काही वजन आहे ते वजन घेणारी बेअरिंग कॅपॅसिटी असलेली माती किंवा तो थर कुठे लागेल ते आपल्याला आता माहित नाही. म्हणून मग आपण हे सगळं करत असताना जिओलॉजिस्टची मदत घेऊन आपण त्या जमिनीच्या खाली कुठल्या खोलीवरती आपल्याला लागणारा मातीचा, दगडाचा किंवा मुरुमाचा थर किंवा खडकाचा थर जो काही आहे तो आपण शोधतो. त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मग त्यानुसार तो थर जिथं कुठे मिळेल तिथेपर्यंत आता हे जमिनीच्या सपाटीपासून खाली खोली किती असणार आहे? 1 मीटर असेल, 2 मीटर असेल, 3 मीटर असेल, 5 मीटर असेल, तर त्याप्रमाणे त्याचं जे फुटिंग्ज असतात त्या फुटिंगचं डिझाइन हे बदलत असतं. म्हणून फुटिंगचं डिझाइन करण्यापूर्वी आर्किटेक्टला जमिनीच्या खाली आरसीसी डिझायनरला जमिनीच्या खाली हा जो मातीचा स्ट्राटा आहे तो कुठे आहे तर त्याचं परीक्षण करून त्याचे रिपोर्ट हे द्यावे लागतात. मग त्याप्रमाणे आरसीसी डिझायनर आपल्याला फाउंडेशनचा प्लॅन तयार करून देतो. आता हा फाउंडेशनचा प्लॅन तयार करत असताना रेफरन्स जो आहे तो आर्किटेक्टने तयार केलेला प्लॅन असतो. म्हणजे जो सँक्शन होऊन आलेला प्लॅन आहे. त्याप्रमाणे त्याचे फ्लोर प्लॅन जे काही आहेत त्याचा उपयोग आरसीसी डिझायनरला होत असतो. त्याप्रमाणे त्या ड्रॉइंग्स वरती जिथे इथं
दोन भिंती एकमेकाला छेदत असतात. साधारण अशा ठिकाणी ते कॉलमच्या पोझिशन मार्क करतात. म्हणजे आता स्लॅबच्या खाली बीमच्या दोन टोकाला दोन उभे कॉलम, हे साधारण स्ट्रक्चर असतं. तर हे दोन कॉलम जे आहेत कुठेही येत नाही. जिथं कुठे आवश्यकता असेल तिथं ते मध्ये-मध्ये घेतले जातील. पण शक्यतोवर खोलीच्या 4 कोपऱ्याला हे घेतले जातात, जेणेकरून त्याचा वावरताना अडथळा होता कामा नये. पण जे लोडिंग आहे, ते लोडिंगचं त्या ठिकाणी आपल्याला पास करायचंच आहे. ते लोडिंग पास करत असताना त्या कॉलमचा अडथळा होता कामा नये. तर अशा प्रकारे हे कॉलमचं मार्किंग केलं जातं. आता हे कॉलमचं मार्किंग करण्याचं काम आर-सी-सी डिझायनर करत असतात. हा आर-सी-सी डिझायनर कोण असतो हे आपण काल बघितलंय. तो बी सिव्हिल झाल्यानंतर एम-ई सिव्हिल झालेला माणूस असतो. साधारण बी सिव्हिल झाल्यानंतर 2 वर्ष एम-ई करायला लागतात आणि एम-ई झाल्यानंतर मोठ्या आर-सी-सी डिझायनरकडे त्यांनी काम केलेलं असतं आणि त्यानुसार मग त्याला अ, याचं सर्टिफिकेशन मिळतं आणि ते सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर मग त्या माणसाला आर-सी-सी डिझायनर म्हणून काम करता येतं. तर आर-सी-सी डिझायनरचा रोल बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये फार महत्वाचा. म्हणजे आता इथून पुढे खरं काम जे काही आहे, ते सुरू होणार आहे. मग कॉलमची जाडी किती? कॉलमची जाडी जी काही आहे त्याच्यामध्ये उभे लोखंडाचे बार किती? कुठल्या डायमीटरचे असतील? किती बार असतील? त्याला जोडणाऱ्या रिंगा कशा असतील? आणि त्यानुसार मग हे फाउंडेशनमध्ये जी काही फाउंडेशनची जाळी आहे, ती कुठल्या बारची असेल? किती अंतरावरती बार बांधले जातील? तर हे सगळं, हे जे काही डिझायनिंग आहे, हे तो आर-सी-सी डिझायनर करत असतो. तर त्यानुसार हे जे काही कॉलमच्या पोझिशन्स आहेत, त्या शक्यतोवर रूमच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 ठिकाणी दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्याचं आडवं किंवा उभं याचा अर्थ असा की एक्स-एक्स आणि वाय-वाय. तर आता हा कॉलम जो असतो, हा कधी स्क्वेअर असतो, जास्ती करून ते रेक्टँगल असतात. रेक्टँगल म्हणजे 2 लांबे आणि 2 रुंदी. ह्या आकाराचे साधारण ते असतात. शक्यतोवर कॉलम हा भिंतीमध्ये गाडला जाईल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्क केलेलं असतं. मग आता हे जे काही कॉलमचे मार्किंग केले जातात, त्याप्रमाणे त्याचं फुटिंगचं ड्रॉइंग तयार होतं आणि ते कॉलमचं मार्किंग हे आर्किटेक्टच्या प्लॅनवरती करून परत आर्किटेक्टकडे दिलं जातं. मग त्या प्लॅनप्रमाणे आर्किटेक्टकडनं दुसरा प्लॅन आपल्याला मिळणार आहे, सेंटर लाईन प्लॅन. आता हा सेंटर लाईन प्लॅन या बिल्डिंगचं काम सुरू करण्याचा खरा आत्मा आहे. तर त्या सेंटर लाईन प्लॅन प्रमाणे आपल्याला जमिनीवरती, आता आपली जमीन जी काही आहे, ती सपाट आहे, उंचवटे आहेत, खड्डे आहेत किंवा जसं काही आहे. तर त्याला आपल्याला लेव्हल करून घ्यायची आहे. लेव्हल करून त्या ठिकाणी हे जे काही सेंटर प्लॅन प्रमाणे त्या आर्किटेक्टच्या ड्रॉइंगवरती प्लॅन मार्किंग केलेले आहेत कॉलम. त्यानुसार प्रत्येक कॉलमचा सेंटर हा काढला जातो आणि हे सेंटर आपल्याला जमिनीवरती मार्क करायचे. हे प्रत्यक्ष काम आपलं सुरू होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लाईन आउट करायचं आहे. लाईन आउट करायचं म्हणजे प्रत्येक कॉलमची पोझिशन आपल्याला मार्क करायची. प्रत्येक कॉलमचा सेंटर मार्क करायचं. आता इथेपर्यंत ठीक आहे. कारण का हे आपण सपाट जमीन आहे, त्याच्यावरती हे मार्किंग करू शकतो. चुना किंवा पक्की वापरून आपण हे मार्किंग करू शकतो. पण आपल्याला खोदाई करायची आहे. खोदाई करून जमिनीच्या खाली ठराविक खोलीवरती आपल्याला जायचंय आणि हे करत असताना आपण जे काही सेंटर त्या ठिकाणी मार्क करणार आहोत, ते त्या खड्ड्यामध्ये वाया जातील. म्हणजे ते निघून जातील. मग आपण नंतर हे कॉलम उभे कसे करायचे? तर त्यासाठी आपल्याला रेफरन्स म्हणून त्या बिल्डिंगच्या म्हणजे आता जी काही बिल्डिंग बांधणार आहोत, त्याच्या चारी बाजूला आपल्याला रेलिंग पट्टी उभी करायची आहे. रेलिंग पट्टी अशा पद्धतीने जेव्हा प्लॉट आपला प्लेन आहे, अजून खड्डे खोदायचे नाहीयेत. खोदायच्या आधी तर आपल्याला ही रेलिंग पट्टी त्या ठिकाणी उभी करायची आहे. त्या रेलिंग पट्टीवरती असणारे कॉलम, मग हे कॉलम समजा आपले त्या ठिकाणी 50 कॉलम आहेत. तर 50 कॉलम जे काही आहेत ते पूर्ण बिल्डिंगभर आहेत. तर या ठिकाणी बिल्डिंगचे एक्स-एक्स आणि वाय-वाय. अशामध्ये एक्स-एक्स बाजूला आणि वाय-वाय बाजूला हे जे काही कॉलम्स असतील, त्या कॉलमच्या प्रमाणे आपण त्या ठिकाणी त्याचे मार्किंग करणार आहोत आणि त्या मार्किंग प्रमाणे आपण हे सगळं जे काही आहे त्या ठिकाणी दाखवणार आहोत. तर ह्याला आपण रेलिंग पट्टी किंवा त्याचं जे काही फाउंडेशन करण्यासाठी रेफरन्स जे काही आहेत, तो आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. तर हा रेलिंग पट्टी त्या ठिकाणी उभी करून ते
जे काही पॉइंट्स आहेत त्या पट्टीवरती मार्क करणे, हे म्हणजे आपण लाईन आउट करणे असं म्हणतो. सो लाईन आउट करणे हे जे काही आहे हे सगळ्यात महत्वाचं. लाईन आउट जर आपलं चुकलं, तर आपलं जे काही काम आहे ते सगळं चुकणार आहे. म्हणून हे लाईन आउट करत असताना आपल्याला आर्किटेक्टची मदत ही घ्यावी लागणार आहे. आर्किटेक्ट त्या ठिकाणी आपल्या मदतीला येतात आणि त्याप्रमाणे आर्किटेक्ट त्याचं जे काही आहे ते लाईन आउट आपल्याला करून देत असतात. तर लाईन आउट करत असताना आपल्याला सेंटर लाईन प्लॅन हा फार महत्वाचा आहे. म्हणजे पहिलं जे काही आपल्याला आर्किटेक्टकडनं वर्किंग ड्रॉइंग मिळणार आहे. वर्किंग ड्रॉइंग आणि सबमिशन ड्रॉइंग याच्यामध्ये फरक असा असतो, की सबमिशन ड्रॉइंग हे छोट्या स्केलला केलं जातं. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं, की 1 मीटर बाय 1 मीटरचा जो शीट आहे, त्या शीटवरती हे ड्रॉइंग केलं जातं. आता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत. जसं मगाशी मी सांगितलं प्लॅन आहेत, एलिव्हेशन आहेत, सेक्शन आहेत. त्याचप्रमाणे त्याचं साइट प्लॅन आहे, लोकेशन प्लॅन आहे, लेआउट आहे किंवा वेगवेगळे जे काही माहिती आहेत, त्या माहिती आहेत. तर एवढी सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये भरतोय, म्हणजे ते छोट्या स्केलला आपल्याला काढावं लागतं. त्याच्यामुळे बारीक-सारीक गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये दिसत नाही. पण मग वर्किंग ड्रॉइंग जे असतं ते मोठ्या स्केलला आपण करतो. जे ज्याच्यामध्ये आपण झूम करतो ते. झूम केल्यामुळे त्याच्यातल्या बारीक-सारीक गोष्टी आपल्याला दिसतात. तर त्याला वर्किंग ड्रॉइंग म्हणतात. तर एवढ्या मोठ्या 1 हॅलो मीटर सर. बाय 1 मीटरच्या स्क्रीनवरती आपण हॅलो. एकच ड्रॉइंग हॅलो. हा, वर्किंग ड्रॉइंगचं काय म्हटलं सर? वर्किंग ड्रॉइंग मोठ्या स्केलला आपण करत असतो. म्हणजे डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सगळं काही दाखवत असतो. म्हणजे डिटेलिंग जे काही आहे, जास्ती आपल्याला दाखवता यावं म्हणून वर्किंग ड्रॉइंग केली जातात. तर वर्किंग ड्रॉइंग आता समजा सेंटर लाईन प्लॅन आहे. तर हा एकच प्लॅन एवढ्या मोठ्या शीटमध्ये आपण काढणार आहोत. व्हेअर आपण कॉर्पोरेशनचं सबमिशन ड्रॉइंग जर बघितलं, तर त्याच्यामध्ये त्या ड्रॉइंगच्या एका कोपऱ्यात तो प्लॅन बसतो. तर त्याऐवजी आपण त्या पूर्ण शीटमध्ये एवढा मोठा तो प्लॅन काढणार आहोत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्याच्यातले बारकावे जे आहेत, ते त्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे डिटेलिंग जे आहे, ते बघायला मिळावं, यासाठी हे वर्किंग ड्रॉइंग्स केले जातात. तर हे वर्किंग ड्रॉइंग्स आपल्याला आर्किटेक्टकडनं मिळत असतात. त्या वेळेला जे काही काम करणार आहोत, त्याप्रमाणे हे वर्किंग ड्रॉइंग्स आपल्याला मिळणार असतात. तर वर्किंग ड्रॉइंग प्रमाणे आपल्याला आता ॲक्चुअल हे काम साइटवरती करायचं आहे. तर ह्या पहिलं जे वर्किंग ड्रॉइंग आपल्याला मिळणार आहे, ते सेंटर लाईन प्लॅन. तर सेंटर लाईन प्लॅन जो आहे, त्याच्यामध्ये मग आपल्याला कॉलमच्या पोझिशन्स कशा आहेत, पोझिशन्स याचा अर्थ, की आडवा आहे, उभा आहे, कुठे-कुठे आहेत, मग 2 कॉलम मधलं अंतर किती आहे? माझे हे जे काही कॉलमची अंतरं आहेत, ही किती आहेत? आडवी अंतरं, उभी अंतरं, तर हे सगळं त्याच्यामध्ये आपण दाखवत असतो. तर अशामध्ये हे जे काही ड्रॉइंग्ज आहेत, सबमिशन प्लॅन, वर्किंग ड्रॉइंग, त्याचप्रमाणे आर-सी-सी डिझायनरकडनं फाउंडेशन प्लॅन, त्यानंतर मग कॉलमचा प्लॅन, बीमचा प्लॅन, हे सगळे प्लॅन जे आहेत ते त्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतात. हे जे काही आहे ते डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर बिफोर दॅट आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. हॅलो. हॅलो.